सो इथे आपण आजचं फर्स्ट लेक्चर आहे. आपण इथे सुरू करत आहोत. सर्वात पहिले आपण बेसिक कॉन्सेप्ट ऑफ कॅनवाचं कॉन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. ॲक्च्युली काय झालं, मी रेकॉर्डिंग तर सुरू केली, पण जे काही आपले व्हॉईस होते तर ते मला ऑन करायची आठवण नाही राहिली. त्याच्यामुळे मग मी ते परत रेकॉर्डिंग करून तुम्हाला पाठवत आहे. ओके. सो कॅनवा म्हणजे काय याबद्दल आपण आज शिकलो. कॅनवा हे एक टूल आहे. पहिलं काय होतं ना, वर्तमानपत्रात आपण ॲड देत होतो, ॲडव्हर्टाइजमेंट करत होतो व्यवसायाची किंवा कुठलीही म्हणजे जाहिरात देत होतो. तर आता काय झालं, कॅनवाने ती जागा घेतली आहे. कॅनवामधून कोणीही इझिली बनवू शकतो आणि ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो. त्याच्या थ्रू तुम्ही एक सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. आता कॅनवा एक ऑनलाईन ग्राफिक डिझाईन टूल आहे. याच्या मदतीने कोणताही व्यक्ती अगदी सहजपणे डिझाईन तयार करू शकतो, त्याला डिझाईनचा अनुभव नसला तरी. म्हणजे काय आहे ना, आपल्याला फक्त साध्या सिम्पल अशा गोष्टी जे काही करायचे आहेत किंवा जे काही आपल्याला शिकायचं आहे, तर ते कॅनवा खूप इझी टूल आहे. आणि कॅनवा का इझी आहे, कारण त्याच्यामध्ये ड्रॅग आणि ड्रॉप पद्धत, जी हजारो तयार टेम्पलेट्स, फॉन्ट्स, फोटोज आणि आयकॉन्स उपलब्ध खूप आहेत. कॅनवामध्ये फ्री तुम्ही कुठलेही टूल्स किंवा टेम्पलेट्स यूज करू शकता आणि आपली सर्व्हिस सुरू करू शकता. कॅनवा आणि फोटोशॉप हे दोन्ही ग्राफिक डिझाईनसाठी उत्तम आहेत. पण काय आहे ना, कॅनवा हा खूप इझी टूल आहे आणि फोटोशॉप हा डिफिकल्ट आहे. म्हणजे कसं, की आपण कॅनवामध्ये साधी सिंपल डिझाईन तयार करू शकतो किंवा तिथे जे काही टेम्पलेट्स असतात ते यूज पण करू शकतो. म्हणजे आपण त्याच्यामध्ये फक्त कलर पण चेंज करता येतात, फॉन्ट पण चेंज करता येतात आणि इझिली फ्री व्हर्जन वापरू शकता. आणि दुसरं आहे फोटोशॉप. फोटोशॉप हा काय डिफिकल्ट आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा खूप अवघड होतात. यामध्ये लेयर सिस्टीम असते, फोटो रिटचिंग, ग्राफिक डिझाईन फ्रॉम स्क्रॅच, म्हणजे हाय लेवल कंट्रोल असतो याच्यामध्ये. आणि ते जास्तीत जास्त फोटो एडिटिंग, लोगो डिझाईन, मॅनिप्युलेशन, प्रोफेशनल डिझाईन यासाठी वापरतात. आणि तसंच कॅनवा पण वापरतात. जवळपास सारखेच आहे, पण कॅनवा काय आहे, मोबाईलमध्ये तुम्ही इझिली यूज करू शकता आणि फोटोशॉप हा सॉफ्टवेअर असल्यामुळे थोडा डिफिकल्ट जातो. आता स्किल आणि टूल यामधला आता फरक जर आपल्याला बघायचा आहे, तर ग्राफिक डिझाईन ही एक स्किल्स आहे आणि कॅनवा हा एक टूल आहे. जसं आता उदाहरण बघा, स्वयंपाक बनवताना आपल्याला लागणारे जे स्किल्स आहे, म्हणजे स्वयंपाक बनवणे, भाजी बनवणे, तर हे बनवण्याची क्रिया काय आहे, ते एक स्किल आहे. स्वयंपाक बनवायला लागणारे जे साहित्य आहे ते काय आहेत, टूल आहेत. जसं चम्मच आहे, कढई आहे किंवा त्यासाठी पुन्हा लागणारे टूल्स आहे, भाजीपाला वगैरे, तर ते एक टूल आहे. आणि दुसरं उदाहरण बघितलं तर ड्रायव्हिंग स्किल. हे काय, आपण जर चालवायला शिकायला गेलो तर शिकणे ही एक स्किल आहे आणि गाडी जी आहे तर ती एक टूल आहे. म्हणजे जो टूल आहे गाडी ती चालवायची असेल तर आपल्याकडे स्किल असणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करतो, आपण शिकतो. म्हणजे आपण एक कुठून तरी स्किल घेतो, है ना. तर ते एक स्किल आणि टूल याच्यामधला फरक, प्रत्येक गोष्टीत हा फरक दिसून येतो. तसंच ग्राफिक डिझाईनसुद्धा ही एक स्किल आहे आणि कॅनवा हे एक टूल आहे. फोटोशॉप असो, कुठलंही असो, जर तुम्हाला डिझाईन बनवता येतं तर ते एक झाली डिझाईन, ग्राफिक डिझाईन. त्याला एक नाव दिलं आहे ग्राफिक डिझाईन. त्यांचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रोफेशनल, अट्रॅक्टिव्ह अशा डिझाईन बनवू शकता. मग ते इंस्टाग्राम पोस्ट असो, फेसबुक पोस्ट असो की थंबनेल डिझाईन असो किंवा तुमचे बर्थडे कार्ड, बिझनेस कार्ड, हे कुठलेही असेल, तर ती काय झाली, एक स्किल झाली. आणि तुम्ही जे यूज करता कॅनवा हे एक टूल झालं. म्हणजे कॅनवा आणि स्किल हे दोन्ही खूप मॅटर करते. आणि जे काही ग्राफिक डिझाईन शिकतात तर ते काय आहे, आपल्या करिअरशी कनेक्ट आहे. म्हणजे जसं आपण शाळेमध्ये एज्युकेशन घेतो, शिकतो, सर्टिफिकेट मिळवतो, डिग्र्या मिळवतो आणि त्याच्यानंतर एक्झामची प्रिपरेशन करतो, तेव्हाच ते आपल्याला नोकरी मिळते. तर जे काही आहे, आपल्याकडे स्किल असल्यानंतर आपल्याला नोकरी मिळते. तसंच आपण इथे जर कॅनवा ही स्किल शिकले तर तुम्हाला ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करता येते. म्हणजे तुमच्याकडे कुठली एक स्किल असायला हवी. आता ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? ग्राफिक डिझाईन म्हणजे आपण जे पोस्टर बनवतो, तर ते पोस्टर किंवा प्रोडक्ट इतरांना सर्व्हिस देणे. म्हणजे आपले जे पोस्टरचे आहे, ते पोस्टरकडे बघून लोकांना अट्रॅक्ट करणे, की घ्यावंसं वाटणे. तर ते एक झालं ग्राफिक डिझाईन, म्हणजे आय कॅचिंग डिझाईन. जसं आता आपण दुकानमध्ये गेलो,
कपडा एखादा टांगलेला असला किंवा ड्रेस टांगलेला असला तर आपल्याला तो आवडला तर आपण घेतो. ते काय झालं, विदाऊट डिझाईननी तो तुमच्यासमोर ठेवलेला एक पार्ट असतो आणि तो जर आय कॅचिंग असेल तर मग तो आपण घ्यायला घाबरत नाही. तसंच एक ग्राफिक डिझाईन आहे. जसे तुम्ही एखाद्या कस्टमरचं जर पोस्टर बनवून देता आणि त्याच्याकडे सेल्स भरपूर प्रमाणात जर येत असतील त्या पोस्टर बघून, जसं आता उदाहरण बघा, एखाद्या पोस्टरवर डिस्काउंट लिहिलेलं आहे. आता चप्पल म्हणा किंवा कुठल्याही कपड्याचं असेल पोस्टर, त्याच्यामध्ये 30% ऑफ किंवा 50% ऑफ, डिस्काउंट ऑफर असं वगैरे असलं तर मग ते काय आहे, एक लक्ष वेधणारं पोस्टर राहते. त्याच्यामुळे काय होतात की ग्राहक त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि तसंच आपण जर पोस्टर अट्रॅक्टिव्ह बनवलं तर आपल्याकडे बिझनेसमॅन किंवा कोणाचा व्यवसाय असेल तर ते लोक आपल्याकडे येतात की मला हा पोस्टर डिझाईन करून हवा अशा प्रकारचा. तर म्हणजे ते एक अट्रॅक्टिव्ह आणि आय कॅचिंग प्रोफेशनल डिझाईन पोस्टर वगैरे किंवा बिझनेस कार्ड वगैरे असेल तर ते तुमच्याकडे ॲटोमॅटिकली येऊ शकतात. म्हणजे हे झालं ग्राफिक डिझाईन. ग्राफिक डिझाईनचा भाग म्हणजे काय आहे, जे काही तुम्ही एलिमेंट्स वापरता, फॉन्ट्स वापरता, तर ते जे काही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर ते पोस्टर बघताच क्षणी तुमच्याकडे ग्राहक येण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये तुम्ही लोगो डिझाईन बनवू शकता किंवा काही, जरी आपलं स्मॉल बिझनेस असेल तर त्यांनाही ग्रो करण्यासाठी तुम्ही ग्राफिक डिझाईनचा वापर करू शकता. ग्राफिक डिझाईनचा वापर हा कुठे पण इझिली यूज होतो. मोबाईलचे पोस्टर बनवणे किंवा आपण कोणाचे बर्थडे कार्ड वगैरे बनवतो, थंबनेल बनवतो किंवा इतरांचे पोस्टर बनवतो, कॉलेज स्टुडंट किंवा ॲडमिशन कार्ड वगैरे असे जे पोस्टर बनवतो ना, तर ते त्या ठिकाणीसुद्धा वापरले जातात. स्कूल कॉलेजमध्ये सुद्धा वापरले जातात. बिझनेस कार्ड म्हणून व्यवसायाला लागणारे तिथे प्रत्येक व्यवसायाला सुद्धा वापरता येतात. लग्न समारंभ राहते, कोणाला जर बनवायचं राहिलं, आजकाल डिजिटली कार्ड ते जास्त यूज होऊन राहिले, तर लग्न समारंभाचे सुद्धा तुम्ही बनवून ते विक्री करू शकता. म्हणजे त्यांना ते तुम्ही आपली एक अर्निंग सोर्स बनवू शकता, स्वतःची एक अर्निंग सोर्स बनवू शकता. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर स्वतःच्या बिझनेस ग्रोथसाठी सुद्धा तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून वापरू शकता आणि तुमच्याकडे कस्टमरसुद्धा तशा पद्धतीने अट्रॅक्ट होऊ शकतात. ठीक आहे. आणि ते एवढेच नाही तर पुन्हा रेस्टॉरंट असते, रेस्टॉरंटचे सुद्धा तुम्ही पोस्टर बनवू शकता. कोणाला चप्पलचं दुकान असेल किंवा इतर जे काही कुठलेही असो दुकान, तर त्यांचे तुम्ही पोस्टर बनवू शकता. आणि स्वतःचं जर व्हिजिटिंग कार्ड बनवून ठेवलं आणि ते व्हिजिटिंग कार्ड काढून तुम्ही इतरांना जर तुम्ही सांगितले की मी सर्व्हिस प्रोव्हाइड करते, मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तर तुम्ही तो व्हिजिटिंग कार्ड जरी स्वतःचं बनवलं तर तुमची सेवा इतर लोकांपर्यंत आरामात पोहोचू शकते. तर ते काय झालं, जेवढे तुम्ही शिकाल तेवढे तुमचाच फायदा होणार आणि त्यामधून तुमची एक सर्व्हिससुद्धा लॉन्च होऊ शकते किंवा तुमचा बिझनेससुद्धा ग्रो होऊ शकते. तुम्ही आता इंस्टाग्रामवर बघितले की पोस्टर कशा पद्धतीने बनवून टाकत होते, तर तुम्ही जर शिकले स्टेप बाय स्टेप तर तुम्हाला इझिली ते बनवता येणार आणि समोर क्लायंटसुद्धा तुम्हाला येऊन विचारणार की मला हे पोस्टर पाहिजे अशा प्रकारे. तर तुम्ही त्यांना आपली किंमत ठरवून त्यांना देऊ शकता. म्हणजे हे एक झालं फ्रीलान्सिंगचा भाग, म्हणजे ज्याच्यामध्ये ग्राफिक डिझाईन जर शिकले तर तुम्ही त्यामधून फ्रीलान्सिंगसुद्धा करू शकता. फ्रीलान्सिंग हा असा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची सर्व्हिस इतरांना प्रोव्हाइड करू शकता. आता मुख्य घटक काय आहेत कॅनव्हा डिझाईनमध्ये, म्हणजे ग्राफिक डिझाईनचे मुख्य घटक काय आहेत? पहिलं आहे कलर कॉम्बिनेशन. जर तुमची डिझाईन आहे त्याला कलर कशा पद्धतीने हवं, मॅचिंग आहेत की नाही, हे खूप महत्त्वाचे असते. जर तुमचा कलर वेगळं असेल आणि जो काही त्याला मॅचिंग होत नसेल तर मग त्यामुळे कसं होतं, आपलं जो काही पोस्टर आहे तो इम्बॅलन्स होतं, म्हणजे बॅलन्स होत नाही, प्रोफेशनल दिसत नाही. त्याच्यामुळे कलर हा खूप महत्त्वाचा असतो. दुसरं आहे टोपोग्राफी, म्हणजे जे काही आपण फॉन्ट यूज करतो, जसं आता कॅनव्हा सॅन्स यूज जास्त प्रमाणात होते किंवा इतर कुठलेही फॉन्ट आहेत, तर ते काय झालं टोपोग्राफी, म्हणजे जे काही तुम्ही लिहिता, जे काही पोस्टर बनवता, तर त्याचा जो टोपोग्राफी आहे, जे काही फॉन्ट आहे त्याला मॅच होणारा हवा. महत्त्वाचं म्हणजे त्याला सुटेबल होणारा हवा, मग ते कुठलाही फॉन्ट असो. तर अशा प्रकारे जे टोपोग्राफी आणि कलर यांचं कॉम्बिनेशन मिळतं जुळतं असायला हवं. आता इमेज आहे जे मी टाकले होते इंस्टाग्रामवर, आपण कसं आपली इमेज ॲड करायची किंवा दुसऱ्यांनी दिलेली इमेज कशी ॲड करायची ते महत्त्वाचं असते. आणि आयकॉन्स आणि शेप हे सुद्धा खूप महत्त्वाचं असते. तर शेप्स म्हणजे भरपूर असतात, ट्रायंगल, रेक्टँगल, सर्कल किंवा आणि इतर वेगवेगळ्या कर्व वगैरे सगळेच शेप असतात.
आणि सोबतच आयकॉन खूप महत्त्वाचा असतो. शेपसोबत आयकॉन हे खूप महत्त्वाचं असतं. जसं की मला उदाहरण पाहिजे, शेपचं आयकॉन हवं आहे. तर मी काय करणार, एलिमेंट्समध्ये जाऊन शेप हा सर्च करणार आणि त्यानुसार मला ते आयकॉन मिळणार. तर तुम्हाला जे हवं आहे तर ते कुठे मिळणार, एलिमेंट्समध्ये. तर त्याला काय म्हणतात, आयकॉन्स. कुठलंही असं, आता जसं इथे उदाहरण बघा, इथे जे लॅपटॉप दिसत आहे, बल्बचं एक आयकॉन दिसत आहे, तर ते काय झालं, एलिमेंट्समधून घेतलेले आयकॉन आहेत, ते आयकॉन आहेत. आणि जो काही हा पोस्टर बनवलेला आहे तर त्याचं टोपोग्राफी, कलर, इमेजेस, आयकॉन्स आणि शेप हे सगळं मॅच होणारे आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, तो पोस्टर अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. म्हणजे बल्ब हा सुद्धा एक अट्रॅक्टिव्ह एलिमेंट्स आहे, म्हणजे आयकॉन आहे. तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन तिथे मग घेऊ शकता, पण त्याला बॅलन्स असणारं हवं, त्याला तो प्रोफेशनल दिसणारा हवं. 5वं आहे लेआउट. आता लेआउटमध्ये सांगायचं झालं, तुम्ही जे काही लिहिलेले टेक्स्ट असतात, फॉन्ट असते, तर ते एका लाईनमध्ये आलेले पाहिजे. जसं आता हा आपलं पोस्टर डिझाईन आहे, तर तुम्ही राईट साईडला, टॉपला, बॉटमला, लेफ्ट साईडला किती जागा सोडता, किती स्पेस सोडता हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही म्हटलं की मला कॉर्नरपर्यंत न्यायचं आहे, तर ते काही येणार नाही. मोबाईलवरती वेगळं दिसेल, लॅपटॉपवरती अर्धं कटलेलं दिसेल, किंवा आयफोन असतं, आयफोनमध्ये सुद्धा ते कटलेलं दिसेल. आणि मोबाईलमध्ये, कोणाच्या मोबाईलमध्ये बघितलं, आपल्या मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसेल, पण इतरांच्या मोबाईलमध्ये बघितलं तर ते कटलेलं दिसेल. तर त्याच्यामुळे हा लेआउट हा खूप महत्त्वाचा असतो इथे. आणि कुठलेही तुम्ही जर लिहित असेल, कुठलंही टेक्स्ट, हेडिंग असो किंवा सब हेडिंग असो, तर ते काय एका लाईनमध्ये असायला हवं आहे. ना आजूबाजूला गेलेले हवे, ना मागे पुढे झालेले हवं. तर तुम्हाला ते प्रॉपर एका लाईनमध्ये बसवता आलं पाहिजे, आणि चारही साईडला स्पेस सोडणं खूप महत्त्वाचं असते. तेव्हाच तुमचा जो काही पोस्टर आहे तो व्यवस्थित बसेल, आणि त्यालाच तो लेआउट म्हटलं जातं. आणि तोच लेआउट तुम्हाला इतर डिझाईन, क्रिएटिव्ह, ॲक्टिव्ह आणि प्रोफेशनल दिसण्यासाठी खूप मदत करतो. त्याच्यामुळे हा लेआउट हा ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे. आता जसं एक्झाम्पल बघा, जर मी इथे फोटो घेतलं, फोटो आणि त्याच्याखाली टेक्स्ट लिहिलं, आणि त्याच्यामध्ये जर स्पेसच नाही आहे, क्राऊड वाटेल मग. तर त्याच्यामुळे ह्या फोटो, आपले फॉन्ट आणि जे काही सबटायटल आहे त्यांच्यामध्ये स्पेस असायला हवं. जेवढी स्पेस असेल, म्हणजे अति जास्त नाही, पण त्यांना सुटेबल होणारी स्पेस तुम्हाला ठेवता आली पाहिजे. जर ती स्पेस नसेल तर आपले जे काही बॅकग्राऊंड आहे किंवा जे काही आपलं पोस्टर आहे तर ते मिसमॅच होणार, आणि त्याच्यामुळे काय होणार, समोरचा व्यक्ती आपल्याला रिजेक्ट करणार. तर त्यामुळे हे पोस्टर जे काही आपण बनवतो त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लेआउट, फॉन्ट, टोपोग्राफी. फॉन्ट म्हणजे तेच टोपोग्राफी, कलर, हे यांचं कॉम्बिनेशन व्यवस्थितरित्या आलं पाहिजे. आणि लेआउटमध्ये एकसारखं हेडिंग कुठे असली तरी चालेल, सेंटरला किंवा लेफ्टला, राईटला चालेल, पण सब हेडिंग जे आहे ते एका लाईनमध्ये आलेले पाहिजे. तर त्यासाठी हे लेआउटचं काम खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही म्हटलं की चारही साईडला आपण नेतो म्हटलं, म्हणजे स्पेस सुटत आहे, आणि मला कॉर्नरला थोडंसं स्पेस नाही पाहिजे, आणि ते दिसायला हवं, पूर्ण फुल दिसायला हवं. माझं जे काही तुम्ही कंटेंट लिहिता, जे काही तिथे ॲड करता, तर ते पूर्ण आले पाहिजे. तर असं चालणार नाही. तर ते प्रॉपर बसण्यासाठी, प्रॉपर दिसण्यासाठी तुम्हाला चारही साईडला, टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट, या चारही साईडला तुम्हाला स्पेस सोडणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे काय होतं, तुमचा जो पोस्टर आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसेल. नंतर आहे व्हाईट स्पेस. म्हणजे चारही साईडला आपलं जे काही आपण स्पेस देतो तर त्याला म्हणतात व्हाईट स्पेस. म्हणजे तुम्ही आता डिझाईन किंवा प्रिंटआउट काढायला देता, तेव्हा काय असतं ना, तर आपण प्रिंटआउट काढतो, चारही साईडला व्हाईट कलर असतं, म्हणजे ते स्पेस असतं. जेव्हा आपण सोडतो आणि जेव्हा प्रिंट करून आणतो, तेव्हा पेजच्या चारही साईडला म्हणजे पूर्ण, आणि मधामध्ये फक्त आपलं पोस्टर डिझाईन असतात. तर त्यामुळे ते काय होतं, व्हाईट पेज आणि जे काही आपले डिझाईन असतात ते व्यवस्थित मधामध्ये येतं. तर ते प्रिंटआउटमध्ये तसं दिसते. त्याच्यामुळे चारही साईडला स्पेस सोडणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्पेस सोडली नाही तर प्रिंटआउट करताना ते काय होतं, कट होऊन जातात, आणि त्याच्यामुळे मग तुमचं प्रिंट हे बरोबर येणार नाही, किंवा तुमची डिझाईन खूप वेस्टफुल होणार. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहे. आणि हे जे 6 घटक आहेत, मुख्य घटक आपण पोस्टर डिझाईनचे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता उद्याच्या पार्टमध्ये आपण कॅनव्हा बेसिकपासून, म्हणजे सुरुवात कशी करायची, उद्यापासून आपण शिकणार आहोत. सो टाईमली जॉईन करायचं.
आणि मॅक्झिमम 45 मिनटाचाच हा सेशन असणार आहे. कारण जास्त वेळ असलं तर कॅपॅसिटी राहत नाही. बहुतेक जणांची कॅपॅसिटी राहत नाही शिकण्याची. त्याच्यामुळे आपण फक्त 45 मिनिटांचं सेशन घेत आहोत. सो उद्याच्या लेक्चरला तुम्ही नक्कीच राहा आणि या 7 दिवसामध्ये तुम्हाला जे म्हणजे स्टेप बाय स्टेप जे काही मी 3 वर्षापासूनचं जे काही माझ्याकडे नॉलेज आहे ग्राफिक डिझाईनमध्ये ते मी इथे सांगणार आहे. कारण बहुतेक जणांना ना तर म्हणजे ते बेसिकपासून शिकायचं असते किंवा काहींकडे प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे मी असं ठरवले की हे आपण फ्रीमध्ये चांगल्या प्रकारे जेवढं काही आपल्याकडे नॉलेज आहे ते आपण देऊ. आणि यानंतर कसं आहे आपण सुरुवात करतो, लेक्चर वगैरे ऐकतो. पण तेव्हा कसं काही गोष्टी आपल्याला कळत नाही किंवा तेव्हा डाऊट येत नाही. आणि जर तुमच्या मनात काही डाऊट आले नंतर जर सेशन झाल्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघितल्यानंतर तर जे काही डाऊट्स असेल तर मग माझ्या नंबरवर मला मेसेज करा पर्सनली. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये ते एक्सप्लेन करून सांगणार. म्हणजे इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, जे काही क्वेरीज असेल ते पण सगळ्यांचे सॉल्व्ह होणार. थँक्यू टीम. खूप छान वाटलं तुम्ही आल्याबद्दल आणि बरेचसे काही जॉईन होऊ नाही शकले. सो मी हे रेकॉर्डिंग पाठवत आहे. तुम्ही नक्कीच बघून घ्या आणि जे काही क्वेरी असेल ते आपण उद्याच्या लेक्चरला एक पोल टाकणार आहे टाईम मॅनेजमेंटचं. त्याच्यावर रिस्पॉन्स करा म्हणजे त्या वेळेवर आपल्याला घेता येणार.